भरले नक्की स्लिप आहे हा हा आपण पहिले अंदरून डेपोर्शन करून येऊया. अजून एक ग्रुप उतरा 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 ठीक आहे. भले भाऊ, नागपूर महानगरपालिका दावा करते की 100% जे आहे त्यांची नदी आणि नाल्याची सफाई झाली आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बोला. मान्य आयुक्त साहेब, आम्ही आज अभिजित साहेबांना पूर्ण प्रभाग 23 चे नागरिक यांनी सगळ्यांनी डेपोटून दिलं. एक पहिला विषय आहे की नाग नदी जे कुमारडोली पासून जगनाडे चौकापासून तर ते प्रजापती नगर चौकाचे जे दिवालचे काम जे वर्क ऑर्डर झालं आहे ते वर्क ऑर्डर झालं फक्त नावाले झालं आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं आहे. मेन कॉन्ट्रॅक्टर अलग आहे ज्याने काम घेतलं आणि काम करणारा भलतं व्यक्ती आहे ज्याच्याकडे मशिनरी आहे त्याच्यामुळे टेंडर कंडिशन म्हणलेली आहे. ज्याच्याकडे मशिनरी आहे त्याच्याकडे मनुष्यबळ आहे ज्याच्याकडे सामान आहे त्यांनी टेंडर घ्यावं आणि टेंडर त्याच्या टेंडरमध्ये झाला नंबर वन ते टेंडरमध्ये आल्यानंतर बी त्यांचं काम एवढं स्लो चालू आहे की आतापर्यंत ज्या मागच्या वेळेस कुमारडोलीमध्ये पाऊस घुसला होता त्या पावसामध्ये लोकांच्या अनाज पाणी पूर्ण घरापर्यंत पोहोचलं होतं आणि घराचे पूर्ण अंदरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पाणी घुसलं होतं आणि पाणी घुसून ते लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं. हे फोटो आहे, पूर्ण व्हिडिओ आहे मागचेवाले. आणि लोकांच्या घरी पाणी घुसून त्या लोकांचे पूर्ण अन्नधान्यापासून कपड्यापासून सगळं सामान पूर्ण वाहून गेलं होतं आणि तरी पण ते आज दिवाळीचे काम कोर्टपर्यंत आलेलं नाही. दुसरा विषय असा आहे की भारत माता गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे. त्या गार्डनच्या विविध समस्याबद्दल मान्य पशुवर्धन आपले गार्डन डिपार्टमेंटचे अधीक्षक आपले अमोल चोर बघार यांना निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनानंतर फाईल बनल्यानंतर मान्य उपायुक्त यांनी साईट व्हिजिट लिहिली. साईट व्हिजिट उपायुक्त म्हणजे गणेश राठोड साहेब यांनी साईट व्हिजिट लिहिली. साईट व्हिजिट झाल्यानंतर मग त्यांनी फाईल आपले ज्या बी विष्णवी मॅडम आहे त्यांच्याकडे पाठवली. त्यांच्यानंतर त्यांनी अजून साईट व्हिजिट लिहिली. राठोड साहेब आणि अमोल चोरबगार यांनी स्वतः दोघांनी साईट व्हिजिट करावी म्हणून त्यांनी दोघांनी साईट व्हिजिट केली. साईट व्हिजिट केल्यानंतर त्यांनी फाईल त्यांच्याकडं वैष्णवी मॅडमकडे वापस गेल्यानंतर ती मॅडमनं स्वतः साईट व्हिजिट केली. साईट व्हिजिट केल्यानंतर मॅडम का म्हणते की तिथं काम करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो, तुम्हाला गुगल फोटो हे माझ्या घरचे फोटो नाही, हे गुगलचे फोटो आहे. हा गुगलच्या फोटोमध्ये पुरा पावसामध्ये पुरे वॉटर जे आपले वॉकिंग ट्रॅक आहे ते वॉकिंग ट्रॅक पुरा पावसामध्ये आहे. पुरे पाऊस जमा झाला वॉकिंग ट्रॅकवर आणि ते म्हणतात की हे काम करण्याची काही गरज नाही आहे. हे काही गरज नाही आहे. हे काही गरज नाही. आयुक्तांनी काय म्हटलं? आयुक्तांनी म्हटलं की मी हे काम बघतो आणि मी करतो, मी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतो हे आयुक्तांनी म्हटलं. पण ते आयुक्तांच्या म्हणणं असं आहे की महानगरपालिकेमध्ये पैसे कमी आहे. माननीय आयुक्ता जेवढं एवढे पैसे आहे की ते आरामाने काम करू शकतात आणि सगळ्या नागरिकांच्या. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी पूर आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पालकमंत्री आणि माननीय गडकरी साहेब यांनी सुद्धा दौरा केल्यानंतर 260 कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 260 कोटी यांना दिले कायची नाल्याची दिवाल दुरुस्ती करण्याकरता. पण काय झालं, त्याच्यामध्ये
70 कोटीचे डांबर रस्ते करण्यात आले आणि 160 कोटीचे नाल्याचे कामं करण्यात आले. आणि नाल्याच्या कामाकरता यांनी टेंडर केले, पण टेंडर घेणारे लोक अलग आहे, काम करणारे लोक अलग आहे. याच्यामध्ये खूप भानगड आले. आयुक्तांनी मी यांना विनंती करतो की जेवढे बी टेंडर झाले आहे ते सबलेट केले आहे, ते पेटी कॉन्ट्रॅक्टनं दिले आहे आणि ते पेटी कॉन्ट्रॅक्टमुळे काम होणार नागपूर शहराचे काम नाही होऊन राहिलं आहे. म्हणून याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिलं, त्यांनी त्यात लिहिलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून.